जय श्रीकृष्ण दोस्तांनो. आज आपण 5वा अध्याय सुरू करत आहोत. 5व्या अध्यायाचा नाव आहे कर्मसन्यास योग. कृष्ण भावनाभावित कर्म. त्याचा पहिला श्लोक. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणा कृष्ण पुनर्योगं च संशसि यच्छेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा तुम्ही भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करता. आता या दोहोंपैकी कोणते अधिक लाभप्रद आहे ते कृपया मला निश्चितपणे सांगाल का? तात्पर्य. भगवद्गीतेच्या या 5व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात की भक्तिभावित कर्म हे शुष्क मानसिक तर्कवादापेक्षा अधिक चांगले आहे. भक्तिमार्ग हा शुष्क तर्कवादापेक्षा श्रेष्ठ सोपा आहे, कारण भक्ती दिव्य स्वरूपी असल्यामुळे ती मनुष्याच्या कर्मबंधनातून मुक्तता करते. दुसऱ्या अध्यायात आत्म्याचे आणि त्याच्या प्राकृत बंधनासंबंधी प्राथमिक स्वरूपाचे वर्णन केलेले आहे. बुद्धियोग किंवा भक्तीद्वारे या भौतिक बंधनापासून कसे मुक्त व्हावे याचेही वर्णन त्या ठिकाणी करण्यात आले आहे. तिसऱ्या अध्यायात सांगण्यात आले आहे की ज्ञानी मनुष्याला कोणते कर्म करायचे राहत नाही. आणि चौथ्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की सर्व प्रकारच्या यज्ञकर्माचे पर्यवसान शेवटी ज्ञानामध्ये होते. तरीही चौथ्या अध्यायाच्या शेवटी भगवंत अर्जुनाला ज्ञानयुक्त होऊन जागृत होण्याचा आणि युद्ध करण्याचा सल्ला देतात. म्हणून भक्तियुक्त कर्म आणि ज्ञानयुक्त अकर्म या दोहोंवर एकाच वेळी जोर देऊन श्रीकृष्णाने अर्जुनाला गोंधळात टाकले आणि त्याचा निश्चय डळमळीत केला. अर्जुनाला वाटते की ज्ञानयुक्त संन्यास म्हणजेच सर्व प्रकारच्या इंद्रियांच्या कर्माची समाप्ती. परंतु जर एखादा भक्तिपूर्वक कर्म करीत असेल तर कर्माची परिसमाप्ती होऊ शकेल. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास त्याला वाटते की ज्ञानयुक्त संन्यास हा सर्व प्रकारच्या कर्मापासून मुक्त असला पाहिजे, कारण कर्म आणि संन्यास यांच्यात त्याला विसंगती दिसते. ज्ञानयुक्त कर्म बंधनकारक होत नाही आणि म्हणून तो कर्म अकर्माप्रमाणेच आहे हे त्याला समजलेले दिसत नाही. म्हणून आपण कर्म पूर्णपणे थांबवावे की ज्ञानयुक्त होऊन कर्म करावे यासंबंधी अर्जुन पृच्छा विचारित आहे. अशा प्रकारे 5व्या अध्यायाचा पहिला श्लोकाचा अर्थ इथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.